गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. नवीन दिवस नवीन सुरुवात. तर चला, सकाळी सकाळी मला कॉलेजला जायचं होतं, तर ना मी बॅग पॅक केली होती. तर बॅग पॅक करताना मला दिसलं की आपली तर एक बुक कम्प्लीटच नाही आहे. एवढं टेन्शन आलं होतं की काहीच नाही लिहिलेलं आहे का प्रॅक्टिकल बुकमध्ये. तर आता तर एकच सोल्युशन आहे, चला आता मंदिरात जाऊया. तर मंदिरात जायला निघाली. म्हटलं चला आता देवालाच प्रार्थना करूया की बाप्पा माझं काहीतरी कर, माझी बुक कंप्लीट नाही आहे. तर नंतर घरी येऊन जेवण केलं. बघा आज जेवणात काय, गोबीची भाजी. तर चला जेवण केलं आणि नंतर ना नानाकडे आली. इकडनं आपल्याला बॅग घ्यायची होती. तर फ्लॉवर दिसले तर फोटो काढणं तर बनतेच. फोटो वगैरे काढून झाले, व्हिडिओ काढले आणि नंतर निघाली आता शेगावला यायला. तर आली आणि तिची बॅग घेतली होती नानाकडून, ती माझ्या फ्रेंडला दिली. तर चला माझा ड्रेस दिला आणि नंतर कॉलेजमध्ये पोचली. तर आमच्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये बघते तर काय घरटं आणलाय. मला वाटलं असलीच आहे. जवळ येऊन बघते, अरे नकली नकली आहे. नंतर आत्याकडे आली आणि इशूनी बघा मस्तपैकी मॅगी बनवली होती. छान झाली होती. नंतर ना आम्हाला बाहेर जायचं होतं. तर चला आता जाऊया आपण बाहेर. नंतर आम्ही आलो इकडे घरसंसारवरती. थोडं सामान घ्यायचं होतं. तिकडनं ना परत आम्हाला बाजारात जायचं होतं. तर आज ना आम्ही बाजारात जाणार होतो, कारण की दीदीला थोडी शॉपिंग करायची होती. टोपले वगैरे, आता एंगेजमेंट आहे आमच्या इथं. तर मग आम्ही आलो इकडे टोपल्यांच्या दुकानात. हे कांबीचे टोपले मिळतात ना, तर तिकडे आलो. तर घेतला आता आम्ही टोपला आणि बघा आमचे पराक्रम काय चालू होते. इशूच्या डोक्यात पण घातलं. तर चला आता निघूया. आणि नंतर आलो आणि आमचं लगेच वेळेवर ठरलं की अकोल्याला जायचं आहे. आणि ट्रेनला फक्त 3 का 5 मिनिटं वेळ आहे आणि आम्ही तेवढ्यातच निघालो जायला. काय माहिती आता हाती लागते की नाही. तर चला बघूया आता. शिवाजी महाराज चौकातून थोडं समोर आला आणि नंतर ना इशू म्हणते, मावशी 3 मिनिटच बाकी आहे, ट्रेन लागणार की नाही हाती. नंतर ना आम्ही इकडे आलो स्टेशनवर, तिकीट वगैरे घेतले. तर बघितलं ट्रेन आलेली नाही आहे. आणि दीदी बघा किती फास्ट जात होती, कारण की ट्रेन येईल या हिशोबाने. नंतर ना दादा आणि आम्ही चाललो होतो आरामात आरामात. तर दादा बघा खूपच माझ्या पण मागे आहे. तर तेवढ्यातच ट्रेन आली. तर ना आम्ही बरोबर टाईमवर पोचलो. आणि नंतर ना ट्रेनमध्ये आलो आणि बघतो तर काय काहीच जागा नाही आहे. खूपच गर्दी आहे. एक पण सीट खाली नाही आहे. नंतर ना ही छोटीशी मुलगी बघा कशावरती बसत होती. नंतर ना आम्ही थोडं-थोडं समोर येत होतो. नंतर 2-3 स्टेशन लागले. तर मग त्याच्यामधले लोकं उतरून गेले. तर थोड्याच वेळात ना आपल्याला जागा होणार होती आता. इशू बसली होती आणि नंतर ना मला पण जागा मिळाली. नंतर आता मला तर काय विंडो सीट पाहिजे होती. तर थोड्या वेळात विंडो सीट पण मिळून गेली मला. नंतर थोडं-थोडं विंडो सीट मिळाली आणि तेवढ्यातच काय अकोला पण आलं. तर चला आता उतरलो आता ट्रेनमधून खाली आणि जाऊया आता बाहेर. तर बाहेर आलो आणि इकडे ऑटो शोधत होतो. तर ना ऑटोवाले सगळे समोरच होते. तर ऑटो मिळाला आणि नंतर चला ऑटोत बसून आपण जाणार आहे न्यू क्लॉथ मार्केटमध्ये. आपल्याला तिकडेच काम आहे. तर हे टॉवर पण लागलं आपल्याला मधात. नंतर आलो इकडे न्यू क्लॉथ मार्केटमध्ये आणि इशू म्हणते, "बघ, बघ मावशी तुला पर्स पाहिजे का?" म्हटलं, "नको, नको मला नाही." नंतर भेल खाऊन घेतली. नंतर इकडे आलो गोल्डच्या दुकानात. इकडे थोडंफार काम होतं. ते घेऊन झालं आणि नंतर परत आम्ही आलो इकडे जैन मंदिराजवळ. तर जैन मंदिराजवळ पण थोडं सामान घ्यायचं होतं. मी ना माझ्या फोनसाठी कव्हर बघितली. तर ते तर काही आवडली नाही. म्हटलं चला आपले फुटाणे-वटाणेच खाऊन घेऊया. तर आता परत प्यायचा होता उसाचा रस. तर उसाचा रस पिला आणि नंतर इकडे संस्कार समोर आलो आणि ऑटो पकडला. ऑटो पकडून आता केला आता आपण या टॉवरला बाय बाय आणि आलो इकडे स्टेशनजवळ. तर इकडे येऊन माझा पिला आणि बघा आली आली आपली ट्रेन. नाही, नाही ट्रेन नाही आहे, ते बाहेरचं आहे. नंतर ना इकडे स्टेशन बाहेर मस्तपैकी दूध पिलं 1 ग्लास आणि नंतर तिकीट वगैरे काढलं आणि नंतर इकडे आलो जंक्शनवर. तर इकडे येऊन ना आम्ही आता चालत होतो. तर आता तर काय खूपच पाय दुखत होते. एवढे चालून चालून पाय दुखायला लागले. मग थोडं समोर येऊन बसलो आणि नंतर ट्रेन आली. ट्रेन घेऊन आता आपण पोचलो शेगावला. इकडे येऊन तर आपली गाडी पण आली होती आपल्याला घ्यायला. तर चला घेतली आता आपली गाडी आणि निघूया घरी जायला.